देऊळगाव राज्यामधील पिंपळनेरा गावामध्ये असलेल्या मारुतीरायांची मूर्ती संत रामदास स्वामी महाराज यांच्या स्वप्नात आली होती आणि ही मूर्ती पिंपळाच्या झाडामधून प्रकट झालेली आहे। हे तुम्हाला माहित आहे का? तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैरा। मी चाललो होतो आज देऊळगाव राज्यामध्ये असलेल्या पिंपळनेर या गावामध्ये मारुतीरायाच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, असे म्हणतात की श्री संत रामदास महाराज यांना पिंपळाच्या झाडावर ही मारुतीरायांची मूर्तीची प्रतिमा दिसली होती, म्हणून त्यांनी तेथेच मारुतीरायांची स्थापना केली व काही काळानंतर नावा येथील असलेले श्री संत रंगनाथ महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तुम्ही येथे 11 शनिवारी येऊन दर्शन केले तर तुमची संपूर्ण मनोकामना पूर्ण होते आणि येथे दर शनिवारी भक्तांची गर्दी सुद्धा आपल्याला दिसून येईल। आणि मंदिराच्याच बाजूला आपल्याला छोटंसं श्री दत्त मंदिर सुद्धा दिसून येईल। दर्शन करून बाहेर पडताच मला भेटले हे बाबा म्हणे आम्हाला पण घे व्हिडिओमध्ये। काऊन नाही म्हटलं घेऊ की, तितक्यात बाबा म्हणे मला आज उपास रसवंतीपाशी नेऊन सोडतो का? मित्रांनो, तुम्हाला सांगतो या बाबांना 7-8 वर्षे झाले या मंदिराची सेवा करत म्हटलं मला थोडंसं सेवा करायचा मौका भेटला तर मी कशाला सोडू। मग बाबाला बसवलं, नेलं रस प्यायला। बाबांच्या गप्पा ऐकत ऐकत आम्ही पोहोचलो रसवंतीत। रस वगैरे घेऊन बाबाला परत मंदिराच्या ठिकाणी नेऊन सोडलं। त्यानंतर मी निघालो आहे घराकडे। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।